हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवत आहोत पॉपकॉर्न. त्यासाठी इथे हे असे मक्याचे दाणे घेतलेले आहेत आणि असं हे आपल्याला तिखट मिठाच्या डब्यामधलं आपल्याला वापरायचं आहे हळद आणि मीठ आणि तेल. तर अशी कढई मी गरम करायला ठेवलेली आहे. छान तापली आहे कढई. आणि हे बघा, हे असं ऊन येतं आहे. हे आता 5 वाजत आले तर संध्याकाळचं ऊन येतं आहे. हे आमचं तसं पूर्वेला आहे किचन, पण हे रिफ्लेक्शन येतं आहे दुसऱ्याच्या खिडकीवरचं ऊन, त्याचं रिफ्लेक्शन येतं आहे. तर ते असं छानसं येतं आहे. ते बघा, ते असं येतं आहे, छान वाटतं आहे, ते चंद्रासारखं वाटतं आहे. तर असं हे ऊन पण आलेलं आहे आणि आत्ता इथे ठेवलेलं आहे, त्यामुळे तोंडावर पण ऊन येतं आहे माझ्या. सकाळी सकाळी गॅसवर ऊन असतं आणि त्यानंतर सकाळी देवावरती किरणोत्सव असतो. तर असं हे आहे, तापायला ठेवली आहे कढई. त्यात आपण घालत आहोत तेल. तेल आपल्या अंदाजाने आपल्याला घालायचं आहे की साधारण आपल्याला कितपत पॉपकॉर्न करायचे आहेत. तेल तापलं, छानसं असं तापत आलं तेल की त्यामध्ये घालायचे आहेत पॉपकॉर्न, म्हणजे हे मक्याचे दाणे. त्याआधी घालूया आपण यामध्ये मीठ. आपल्या चवीनुसार आपल्याला कसं खारट पाहिजे आहे, कितपत खारट लागतं आहे त्यानुसार आपण त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मी आत्ता 2 चमचे, म्हणजे छोटे हे 2 चमचे मसाल्यामध्ये जे असतात ना ते 2, आणि हा तिसरा अर्धा चमचा असं हे मीठ घालते. आणि ते चांगलं आपण असं परतवून घेऊ, म्हणजे त्याच्यामध्ये जे पाणी असतं मिठामध्ये, ते पाणी पण जरा त्यातलं जाईल आणि तेलामध्ये विरघळेल मीठ. तर असं हे विरघळून घेतलं आहे मीठ तेलामध्ये. आणि आत्ता यामध्ये घालायचे आहे हळद. हळदीने छान पिवळा कलर येतो पॉपकॉर्नला. तर ही 2 चमचे अशी हळद घालते. बघा, फुलून आली हळद, पण छान फुलून आली अशी. म्हणजे तेल आपलं तापलेलं आहे छान. आणि आत्ता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला हे मक्याचे दाणे. तर असे हे मूठभर दाणे घालते, अजून एक मूठ घालते आणि अजून एक मूठ. मूठ म्हणजे काय, एवढेसे दाणे येतात ते, असे घालते. आणि हे छान असे परतवायचे. याचा जो डार्क पिवळा कलर आहे तो असं थोडंसं पांढरट होतो, थोडंसं तो असं फुलतो. मक्याचा दाणा असं छानसा फुलतो. बघा, असं फुलत आलं आहे त्याचं, बघा. असं फुलत आलं आहे आणि असं हलवत राहायचं याला. असं तेलामध्ये छान असं त्याला असं हलवत राहायचं. ते गरम झालं ना की ते आपल्या त्याचे असे मके फुटायला लागतात, त्याच्या लाया बनायला लागतात, असे त्याचे कॉर्न तयार व्हायला लागतात. तर असं हे बघा, छान फुल गॅस ठेवलेला आहे. मंद गॅसेवरती त्याला खूप वेळ लागतो. मंद आचेवरती, गॅसेवरती नाही, आचेवरती. तर त्याला फुल गॅस ठेवलेला आहे, फुल आच ठेवलेली आहे. असं हे फुलून येतं आहे बघा. ते आता फुलतील, असे फुटतील, त्याचे लाया होतील. आता मक्याच्या दाण्याच्या लाया होतील छान असे. हे बघा, फुलायला लागलेत ते बघा. थोडासा वेळ लागतो, थोडेसे पेशन्स आपल्याला ठेवावे लागतात.
ते असे फुलतात, ते असे त्याच्या लाह्या अशा छानशा फुटतात. फुटायला लागल्यात त्याच्या लाह्या अशा. अशा लाह्या याच्या फुटायला लागल्या की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे त्याचं तेल उडणार. असं झाकण ठेवायचं आहे. 5 मिनटं सगळं बघा, तडतड आवाज येतो त्याचा.